गांधी मिशन विद्यापीठाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले माझे सहकारी रजिस्ट्रार डॉक्टर आशिष गाडेकर, डॉक्टर शिंदे सर, डॉक्टर बी.एम. पाटील सर, सर्व विद्यापीठाचे ऑफिसर, फॅकल्टी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले एक भविष्याला स्वतःचं आपल्याला भविष्यामध्ये कशा पद्धतीचं आता शिक्षण आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे त्यासाठी या ठिकाणी आलेले विद्यार्थी, पालक, शिक्षक, बंधू भगिनी, विद्यापीठाच्या प्रस्तावनेमध्ये माझ्या कलिग्स डॉक्टर शिंदे सर आणि रजिस्ट्रार सरांनी सर्व भूमिका या ठिकाणी आपल्याला त्याचं जाणीव करून दिलेली आहे. हा कार्यक्रम फार स्पेशल आणि स्पेसिफिक गोष्टीसाठी ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे. तो म्हणजे भारत सरकारने 2020 साली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ज्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणतात, त्याबद्दल आणि या एज्युकेशन पॉलिसीमधनं एक जो सार बाहेर निघाला आहे की ज्याला इंटिग्रेटेड एज्युकेशन म्हणतात, ज्याला व्हर्टिकल एज्युकेशन म्हणतात, तो इंटिग्रेटेड अंडर ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग प्रोग्राम काय आहे आणि तो महात्मा गांधी मिशन विद्यापीठाने सुरू करून विद्यार्थ्यांना एक कोणतं एक ऑप्शन दिलेला आहे की जे युनिक ऑप्शन आहे, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. यामध्ये पालक, विद्यार्थी यांच्यासोबत संवाद आहे. त्यामुळे हे आपलं जे संभाषण आहे किंवा संवाद आहे तो एक क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून आपण पुढे नेऊया. आपल्यापैकी किती विद्यार्थी स्टेट बोर्डाचे आहेत? 10वीचे स्टेट बोर्डाचे. सीबीएसईचे किती आहेत? आणि आपल्याला किती विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग व्हावं असं वाटतंय? ओके. एक महत्त्वाचं गोष्ट असं असतं की 10वी नंतर आपलं टिपिकल एक्झाम्पल असतं की जे आपण 11वी 12वीला जातो आणि त्यानंतर मग ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पीएचडी. विद्यापीठामध्ये जर तुम्हाला एज्युकेशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडी करण्यासाठी विद्यापीठात यावं लागतं. पण या नवीन एज्युकेशन पॉलिसीमुळे आपल्याला 10वी नंतर सुद्धा विद्यापीठामध्ये एज्युकेशन घेण्याची संधी प्राप्त झालेली आहे. कारण एक इंटिग्रेटेड एज्युकेशन सिस्टीम ज्याला म्हणतात, 10+2 आता आपण बंद करणार आहे पूर्ण भारतभरामध्ये आणि त्या जागी 5+3+3+4 अशा पद्धतीचं एक सिस्टीम येणार आहे. शेवटचे 4 वर्ष म्हणजे 9वी, 10वी, 11वी आणि 12वी हा एक इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाचा एक भाग राहणार आहे. आणि त्यानंतर पुढे हायर एज्युकेशन, मला कल्पना आहे की BA, BCom, BSc हे 3 वर्षाचे कोर्सेस आहेत, ते आता 4 वर्षामध्ये कन्वर्ट होणार आहे. आणि त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना जे 10वी नंतर आपल्याला इंजिनिअरिंग करू इच्छितात, तुम्हाला माहिती आहे 10वी नंतर कोणी पॉलिटेक्निकला जातं, 11वी 12वीला जातं आणि मग एज्युकेशनला इंजिनिअरिंगला जातं. परंतु हा जो अभ्यासक्रम नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने डिझाईन करायला एक संधी दिली, त्यामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये असलेली जी क्षमता आहे, टॅलेंट आहे, त्याची ओळख झाली पाहिजे. कारण प्रत्येक जण हा युनिक असतो. APJ अब्दुल कलामने म्हटलेलं आहे की इंडिव्हिज्युअल इज युनिक इन नेचर अँड हॅज अ युनिक स्ट्रेंथ अँड युनिक ड्रीम ऑल्सो. तुम्ही दुसऱ्याने काय केलं तशा पद्धतीचा अभ्यासक्रम न स्वीकारता आपल्यात काय क्षमता आहे, टॅलेंट आहे, कल आहे, हे ओळखून रेकग्नायझिंग अँड आयडेंटिफाईंग अँड प्रॉस्परिंग युनिक कॅपेबिलिटी ऑफ ईच स्टुडंट, या माध्यमातून नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये हे फोकस करण्यात आलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना आवड अलग असते आणि त्यामुळे त्यांना अलग अलग विषय कॉम्बिनेशनमध्ये शिकण्याची संधी प्राप्त झाली पाहिजे. एखाद्याला कॉम्प्युटर सायन्स शिकायचं असेल पण कॉम्प्युटर सायन्स सोबत त्याला मॅनेजमेंट पण शिकायचं असेल, इकॉनॉमिक्स शिकायचं असेल, तर या सिस्टीममध्ये एक विषय हा डिटेलमध्ये शिकायचा, त्याला मेजर म्हणता येईल, आणि त्याच्यासोबत एक विषय हा मायनर म्हणून शिकायचा. पण त्याबरोबरच तुम्हाला कल्पना आहे की जेव्हा तुम्ही एज्युकेशन कंप्लीट करून जॉबला जातात तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की
डायव्हर्स फील्ड, म्हणजे फील्डचं पिशको आहे, पण तुम्हाला मल्टी टास्किंग म्हणजे तुमचं जे काम असतं ते मल्टी टास्किंग असतं. फक्त तुमच्या विषयापुरतं ज्ञान आहे तेवढंच काम तुम्हाला मिळेल असं नाही. तर त्या ज्ञानाच्या सोबत तुम्हाला भरपूर अशा गोष्टीची आवश्यकता असते की तुम्हाला ते तुमच्या जॉबमध्ये आवश्यक असतं. आणि म्हणून या एज्युकेशनमध्ये तुम्हाला एज्युकेशन करत असतानाच तुमची ॲबिलिटी कशी वाढेल, तुमचं स्किल कसं वाढेल, मग प्रोफेशनल स्किल असेल, टेक्नॉलॉजिकल स्किल असेल, कम्युनिकेशन स्किल असेल, सॉफ्ट स्किल असतील, त्याचबरोबर व्हॅल्यू ॲडिशन. तुम्हाला एक उत्तम व्यक्ती होण्यासाठी ज्या व्हॅल्यू ॲडेड एक्झाम्पल, एक व्हॅल्यू ॲडेड एज्युकेशन असतं त्याचे प्रोग्राम्स तुम्हाला करता येईल. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग आणि इनोव्हेटिव्ह आयडियाज येण्यासाठी तुम्हाला रिसर्च आणि इंटर्नशिप या माध्यमातून तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठीची जी कॅपेबिलिटी असते ती डेव्हलप करण्यासाठी या इंटिग्रेटेड माध्यमातून आपल्याला अभ्यासक्रम हा डेव्हलप केलेला आहे. यामध्ये पूर्वी जे असतात यामध्ये त्यांनी म्हणलं मल्टीडिसिप्लिनरी, होलिस्टिक, नो हार्ड सेपरेशन. म्हणजेच काय की एखाद्याने जर समजा इंजिनिअरिंग घेतलं तर असं असायचं की तो फक्त सायन्सच शिकतो, इंजिनिअरिंग शिकतो. तसं न होता त्याच्यासोबत तो अलग अलग क्षेत्रातले सुद्धा अभ्यासक्रम घेऊ शकतो. आता ज्याला क्रेडिट सिस्टीम म्हणता येईल. 10वी पर्यंत आता तुम्ही 10वी पर्यंत ऑलरेडी पोहोचलेले आहात, परंतु आताच एक 10 दिवसापूर्वी भारत सरकारने नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन हे प्रसारित केलेलं आहे. जवळपास 650 पानांचं ते एक सिस्टीम आहे. पूर्ण भारतभरामध्ये 5+3+3+4 या माध्यमातून जे स्कूल एज्युकेशन भेटणार आहे त्याचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये व्होकेशनल कोर्सेस किती आहे, तो जेव्हा स्कूल एज्युकेशनमधून बाहेर पडेल तो निदान एक व्होकेशनल स्किल घेऊन तो बाहेर पडेल, जेणेकरून तो स्वतःचा उद्योगधंदा तर सुरूच करू शकेल, पण जेव्हा त्याला स्वतःची ओळख पडेल की तो कोणत्या क्षेत्रामध्ये तो जास्त प्रगती करू शकतो अशा अभ्यासक्रमाला तो उच्च शिक्षणामध्ये करू शकतो. उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण हे आता इंटिग्रेट झालेलं आहे. कारण शालेय शिक्षणामध्ये जी क्वालिटी इम्प्रूव्हमेंट होणार आहे ती क्वालिटी हायर एज्युकेशनमध्ये येणार. आणि हायर एज्युकेशनचं आपल्याला एक चांगलं उदाहरण म्हणजे जसं प्रत्येकाला वाटतं की आपण IIT ला गेलं पाहिजे, NIT ला गेलं पाहिजे, परंतु आपण जे अभ्यासक्रम सिलेक्ट करतो आहे त्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आपण अभ्यास करणार आहे मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे अलग अलग विषयांचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहे. त्यामुळे फ्लेक्झिबिलिटी फार आवश्यक आहे. तुम्हाला आवड असलेले अभ्यासक्रम शिकले पाहिजे. तुम्हाला रिस्ट्रिक्शन म्हणजे या विषयाचाच अभ्यास केला पाहिजे असं न होता तुम्हाला आर्ट्सचा पण अभ्यास करू शकतो, सायन्सचा पण करू शकतो आणि कॉमर्सचा पण करू शकतो एकाच अभ्यास. तुम्हाला आश्चर्य वाटेल की पूर्वी एकच अभ्यासक्रम आणि एकच विषय शिकायचे, आता एकाच वेळेस 2 विषय शिकता येतील, 2 अभ्यासक्रम करता येतील. एवढंच नव्हे तर एकाच वेळेस 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स पण करता येतो. एकाच डिसिप्लिनचा अभ्यास करता येईल, त्याच्यासोबत मल्टीडिसिप्लिनचा, क्रॉस डिसिप्लिन आणि ट्रान्स डिसिप्लिन या विषयांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करता येईल. म्हणजे तुम्हाला रिस्ट्रिक्शन शिकण्यासाठी कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नसून तुम्हाला तुमच्या आवडीनुसार अभ्यासक्रम सिलेक्ट करता आले पाहिजे, कोर्सेस सिलेक्ट करता आले पाहिजे आणि जेणेकरून तुमच्या बुद्धिमत्तेचा पूर्ण विकास झाला पाहिजे, तुमच्या कॅपेबिलिटीचा पूर्ण विकास झाला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला होलिस्टिक डेव्हलपमेंट ज्याला म्हणता येईल की तुम्ही कॉम्पिटंट होणार. जॉब तर मिळेलच तुम्हाला, पण इट इज द अदर वे राऊंड की तुम्ही जॉब सिकर नको तर जॉब गिव्हर झाले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एक स्वतःचा उद्योगधंदा सुरू करता आला पाहिजे. इनोव्हेटिव्ह काहीतरी आयडियाज करून तुम्ही तुमचा स्टार्टअप सुरू करता आलं पाहिजे. आणि म्हणून या एज्युकेशन पॉलिसीमध्ये या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी आणि होलिस्टिक एज्युकेशन कशासाठी, टू एन्श्युअर युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ ऑल नॉलेज. अलग अलग क्षेत्रातले जे ज्ञान आहे ते तुम्हाला एकत्रित करून आता अभ्यासक्रम असे डेव्हलप झालेले आहे. आणि हा जो अभ्यासक्रम डेव्हलप केलेला आहे तो याच कॅटेगरीचा आहे. यासोबत तुम्हाला जर एथिक्स अँड ह्युमन यू वॉन्ट टू, आता 21व्या सेंचुरीमध्ये तुम्हाला खूप संधी उपलब्ध आहे, परंतु त्या संधींचा जर तुम्हाला उपयोग करायचा असेल तर तुम्हाला 21st सेंचुरी कॅपेबिलिटीज डेव्हलप करायच्या आहेत. त्या कोणत्या कॅपेबिलिटीज आहेत तर इंटेलेक्ट आहे, सोशल आहे, मॉरल आहे, फिजिकल आहे, इमोशनल आहे आणि ॲस्थेटिक आहे. ह्या 6 कॅपेबिलिटीज तुम्हाला डेव्हलप करावं लागेल की जेणेकरून तुम्ही ग्लोबल स्टुडंट बना.
तुम्हाला एक महत्वाचं आहे की तुम्ही एखाद्या कॉलेजचा एखाद्या कोर्सचा तुम्ही स्टुडंट नाही राहणार. तुमचा जो अभ्यासक्रम राहणार आहे तो ग्लोबल लेवलचा अभ्यासक्रम राहणार आहे. तुम्हाला माहिती आहे की आता इंटरनेटच्या माध्यमातून असेल, लर्निंग प्लॅटफॉर्म्स असतात, त्या माध्यमातून यू कॅन एलॉबरेट युअर लर्निंग प्रोसेस. टीचरने काय शिकवलं तेवढं शिकायचं असं होईच नाही. तुम्हाला ज्या गोष्टीचं आवड आहे त्याच्यामध्ये तुम्ही डेप्थमध्ये जाऊ शकता, डिफरंट आस्पेक्ट्समध्ये तुम्ही अभ्यास करू शकता. त्याच्यासाठी एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजी. तुम्हाला कल्पना आहे की मग इंटरनेट असेल, ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म्स असतील, जसं NPTEL असतं, तुमचं कोर्सेरा असतं, एक नंबर ऑफ म्यूक्स आहे, मॅसिव्ह ऑनलाईन ओपन. आज तुम्हाला 30,000 कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. तुम्हाला ज्या विषयाचा कोर्स करायचा असेल तो कोर्स उपलब्ध आहे. आता फार महत्वाचा तुमच्या समोर एक लाईफ मधला एक इतका महत्वाचा स्टेप आहे आणि ड्युरेशन आहे, जो या संधीचा उपयोग करेल आणि वेगाने करेल तो या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये टिकेल. जो आपला ज्ञान, कौशल्य आणि तुमच्या इन्फॉर्मेशन यामध्ये एनरिच होईल, तो विद्यार्थी या संधीचा उपयोग करू शकेल. आणि म्हणून ज्या पद्धतीने प्रत्येकाकडे मोबाईल असतात, इंटरनेट असतात, त्याच्यावर आपल्याला पुष्कळ ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन, नॉलेज असतं, त्याचा जो उपयोग करून घेईल आणि जो जास्तीत जास्त व्हरायटी ऑफ सब्जेक्टचं नॉलेज प्राप्त करेल, स्किल्स प्राप्त करेल, टू अप्लाय द नॉलेज इन टू ॲक्च्युअल प्रॅक्टिकल, तो विद्यार्थी बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा पुढे जाईल. आणि त्याचमुळे या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये तुम्ही फक्त औरंगाबाद पुरतच विचार करता कामा नये, महाराष्ट्र पुरतं नाही, तर देशामध्ये आणि परदेशामध्ये सुद्धा तुम्हाला संधी उपलब्ध आहे. वर्क फ्रॉम होम या आपल्याला हीच संधी आहे की तुम्ही अमेरिकेचा जॉब इथे बसून सुद्धा करू शकतात. आणि म्हणून त्यासाठी ही फार मोठी एक संधी उपलब्ध झालेली आहे. आणि म्हणून सिनर्जी इन करिक्युलम आपल्याला कल्पना आहे, इक्विटी आणि इन्क्लुजन, लाईफ स्किल्स फोकस विच आय मेन्शन. आता परीक्षासाठी तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. अभ्यासक्रम कसा असला पाहिजे, 4 गोष्टीवर असला पाहिजे. करिक्युलम जो आहे तो तुम्हाला शिकवण्यासाठी जो सिलेबस म्हणता येईल, तो करिक्युलम इज अ इनोव्हेटिव्ह कॉम्बिनेशन ऑफ सब्जेक्ट्स, टॉपिक्स. तुम्हाला शिकवत असताना जे टीचर्स आहेत त्या टीचर्सला ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांची जी एंगेजिंग पिडॅगॉजी आहे, म्हणजे शिकवण्याची जी पद्धत आहे, त्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये तुमचे केस स्टडीज असतील, होम असाइनमेंट्स असतील, रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स असतील, त्यामुळे तुम्हाला कळेल की या ज्ञानाचा उपयोग आपल्याला या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी होतो. आणि जेव्हा तुम्हाला हे कळायला लागेल आणि तुम्ही जेव्हा अप्लाय कराल तेव्हा तुम्हाला जे फॉर्मेटिव्ह असेसमेंट आहे, तुमचं जे असेसमेंट आहे ते परीक्षेच्या माध्यमातून नाही आहे. तुम्ही किती शिकलात, ज्याला आउटकम बेस्ड एज्युकेशन म्हणता येईल, तुम्ही अटेनमेंट लेवल म्हणता येईल, आणि त्या माध्यमातून तुम्हाला जे एन्जॉयबल एज्युकेशन, हा जो कोर्स आहे हा एन्जॉयबल एज्युकेशन, म्हणजे तुम्हाला आनंदाने तुम्हाला जे वेन यू वॉन्ट टू ॲब्झॉर्ब सम नॉलेज यू शुड गेट अटॅच टू दॅट सब्जेक्ट. आणि म्हणून तुमचं जे असेसमेंट आहे ते तुम्ही किती शिकलात, कसं शिकलात, आणि परीक्षेला कमीत कमी वेटेज दिलाय. कारण अदरवाईज परीक्षेसाठी तुम्हाला टेन्शन येतं, तुम्हाला वाचावं लागतं, रिव्हिजन करावं लागते, रिकॉल करावं लागतं. त्याऐवजी यू शुड लर्न बाय हार्ट, यू शुड मास्टरी ओव्हर इट. आणि त्याच्यासाठी म्हणून नव्या पद्धतीमध्ये कंटिन्युअस फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि त्याच्यानंतरचं आहे स्टुडंट सपोर्ट. टीचर्स विल डू द मेंटरिंग, म्हणजे तुम्हाला जे काही पद्धतीने टीचर विल गिव्ह न्यू प्रॉब्लेम्स टू यू. या क्लासमध्ये एखादी कन्सेप्ट फक्त सांगण्यात येते आणि ट्युटोरियलच्या माध्यमातून टीचर्स एक प्रॉब्लेम देतात, ग्रुप ऑफ स्टुडंट असतात, ते एकमेकाशी चर्चा करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आणि मग त्याचं प्रेझेंटेशन करतात. म्हणजे सोल्युशन्स, त्याला क्रिटिकल थिंकिंग म्हणता येईल, शेअरिंग म्हणता येईल, आणि प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल म्हणता येईल. हे सर्व गोष्टी या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तुम्ही शिकू शकता. आणि म्हणून या एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे मेजॉरिटी ऑफ एज्युकेशन पॉलिसी आहे त्यामध्ये आता मी जे सांगितलं की सर्व एज्युकेशन जे कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस आता ट्रान्सफॉर्म होणार आहेत हायर एज्युकेशनमध्ये. आज आपल्याला कल्पना आहे, तुम्ही औरंगाबादमध्ये आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे, आणि त्या विद्यापीठाला खूप कॉलेजेस ॲफिलेटेड. ते कॉलेजेस विल बी नाव कन्वर्टेड इन टू ॲटॉनॉमस कॉलेजेस. आणि या ॲटॉनॉमस कॉलेजेस नंतर विद्यापीठ हे टीचिंग इंटेन्सिव्ह आणि रिसर्च इंटेन्सिव्ह होणार, युनिव्हर्सिटी होणार आहे. आणि म्हणून that will be the hub of knowledge of किंवा क्लस्टर ऑफ सब्जेक्ट्स. म्हणजे तुम्हाला आता 11वीला तर तुम्हाला असं पण दिसेल की तुम्ही जर विद्यापीठामध्ये शिक्षण घ्याल तेव्हा विद्यापीठामध्ये आज या विद्यापीठामध्ये 11 इन्स्टिट्यूशन्स आहेत.
आणि जवळपास 300 कोर्सेस आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर क्रॉस लिंकिंग आहे की तुम्हाला एक विषयाला ऍडमिशन घेतल्यानंतर दुसरा विषय जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तो पण तुम्ही करू शकता आणि 2 डिग्री मिळू शकता. त्याला इंटिग्रेटेड आणि ड्युएल डिग्री या पद्धतीचं आहे. यापुढे आपण ट्विनिंग प्रोग्राम म्हणतो, म्हणजे कोलॅबरेशनच्या माध्यमातून एखाद्या अभ्यासक्रम दुसऱ्या युनिव्हर्सिटीच्या सोबत कोलॅबरेशन मध्ये करता येतो. जॉईंट प्रोग्राम पण करता येतो की परदेशामध्ये सुद्धा आपल्याला एक सेमिस्टर परदेशामध्ये करता येतात, परदेशी विद्यापीठांमध्ये, आणि बाकीचे आपल्याकडे करतात. तर ट्विनिंग प्रोग्राम, जॉईंट डिग्री आणि ड्युएल डिग्री या सुद्धा फॅसिलिटी आता तुम्हाला उपलब्ध झालेल्या आहे की जे आधी कधीही नव्हतं. त्यामुळे तुम्ही जे तुम्ही जो अभ्यासक्रम 10वी नंतर जो अभ्यासक्रम निवडाल ते फार महत्वाचं आहे की आता इतके संधी उपलब्ध करून दिलेले आहेत की तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी स्काय इज द लिमिट. तुम्हाला फक्त फोकस व्हायचा आहे की आपले कॅपेबिलिटी कशामध्ये डेव्हलप करायची आहे. डोंट रन आफ्टर पर्टिक्युलर सब्जेक्ट और ग्रुप ऑफ सब्जेक्ट. तुम्हाला त्या सब्जेक्टच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे तो विषय तुम्ही शिकला पाहिजे. यामध्ये बरेचसे चेंजेस हे एज्युकेशन. जर समजा 12वी नंतर कोणी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतली आणि काही कारणामुळे जर त्याने अभ्यासक्रम सोडला तर त्याला एक सर्टिफिकेट देण्यात येतं. 2 वर्ष केलं तर त्याला डिप्लोमा देतात येतं आणि 3 वर्ष अभ्यासक्रम केल्यानंतर त्याला बॅचलर डिग्री किंवा ग्रॅज्युएट डिग्री देतात. अजून 1 वर्ष त्याने रिसर्च आणि एक अभ्यासक्रम केला तर त्याला ऑनर्स आणि रिसर्च अशी डिग्री देण्यात येते. तुम्हाला कल्पना आहे की आता अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट बँक असते, बँक म्हणजे आपण पैसे डिपॉझिट करतो, तसंच जर तुम्ही ज्या अभ्यासक्रम केला त्याच्यामध्ये क्रेडिट मिळतं तुम्हाला. एक विषय तुम्ही मॅथमॅटिक्स शिकला तर त्याचं क्रेडिट समजा 3 क्रेडिट असेल त्याला, तर तुम्ही पास झाले की 3 क्रेडिट तुमच्या खात्यामध्ये जमा होतात. आणि तुम्हाला वाटलं की 1 वर्षानंतर मी एक गॅप घेणार, काही नोकरी करणार काही कारणामुळे, आणि 1 वर्षानंतर परत येणार, तर तुम्हाला ते जे क्रेडिट तुमच्या बँकमध्ये आहे ते तुम्हाला पुन्हा वापरता येईल. म्हणून त्याला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट पूर्ण भारतभरामध्ये आता अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट अस्तित्वात आलेली आहे. त्यामुळे अदरवाईज एखाद्या विद्यार्थी 2 वर्ष शिकून जर सोडलं, त्याने शिक्षण सोडलं, तर तो 12वी पास 10वी पास जो बेसिक असतं तिथेच राहायचा. आता तसं राहिलेलं नाही. बेसिकली ही विल गेट क्रेडिट अँड ही कॅन जॉईन अदर प्रोग्राम, अदर इन्स्टिट्यूट ॲज वेल. आणि म्हणून या माध्यमातून तुम्हाला रिसर्च साठी फायदा आहे. ॲफिलिएटेड सिस्टीम राहणार आहे, होलिस्टिक एज्युकेशन केलेलं आहे, सर्टिफिकेट मिळणार, डिप्लोमा मिळणार, बॅचलर डिग्री मिळणार, 4 इयर प्रोग्राम मिळणार, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट आहे आणि मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन रिसर्च युनिव्हर्सिटी ज्या IITs आहेत त्या होणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे नवीन आर्किटेक्ट आहे त्याचा आहे इंटिग्रेटेड सब्जेक्ट्स. देयर इज नो डिफरन्स. सायन्स, सोशल सायन्स, ह्युमॅनिटीज, आर्ट, मॅथमॅटिक्स, प्रोफेशनल फील्ड विथ फ्लेक्झिबल स्ट्रक्चर. हे कसं होणार आहे तर एखाद्या इन्स्टिट्यूटला ऑटोनॉमी असते, म्हणजे स्वतःचे प्रोग्राम आणि करिक्युलम डिझाईन करायची ऑथॉरिटी असते. त्या माध्यमातून तुम्हाला जसं आज आपण या विद्यापीठात आहे, विद्यापीठाला ही ऑथॉरिटी आहे. करिक्युलम आपण बघितला, अकॅडमिक काउन्सिलिंग असतं, फायनान्शियल सपोर्ट, स्टुडंटचं सपोर्ट असतात, इंटिग्रेटेड फॅकल्टी आहे, क्लिअरली डेव्हलप डिपार्टमेंट दिस फॅकल्टी, नॅशनल फॅकल्टी रिक्रुटमेंट, नॅशनल रिसर्च फाउंडेशन. आता प्रत्येक एज्युकेशन क्षेत्रामध्ये रिसर्चला खूप महत्व आहे. तुम्ही फक्त एखादी गोष्ट शिकत असताना त्यामध्ये तुमची कल्पना जर त्याच्यामध्ये टाकली तर त्याची व्हॅल्यू ॲडिशन होते. व्हॅल्यू ॲडिशन झाले की क्वालिटी एनहान्समेंट होते आणि क्वालिटी एनहान्समेंट झालं की नवीन एक त्याचं कन्सेप्ट तयार होते आणि त्याला म्हणतात रिसर्च. प्रत्येक क्षेत्रामध्ये हा रिसर्च हा तुम्हाला शिकायला मिळणार आहे. गव्हर्नन्स आहे, ओपन डिस्टन्स लर्निंग आहे, ऑनलाईन पण कोर्सेस आपल्याला बरेच करता येतात. यामध्ये मग बरेच चेंजेस झालेले आहेत नॅशनल लेवलला, की ॲक्रेडिटेशन होणार आहे, नंतर फंडिंग होणार आहे, स्टँडर्ड सेटिंग होणार आहे आणि त्या माध्यमातून रेग्युलेटरी सिस्टीम होणार आहे. हे सर्व माहिती केल्यानंतर तुम्ही आता विचार करायला पाहिजे की आपल्यामध्ये युनिकनेस काय, डिस्टिंक्टिव्हनेस काय. बेसिकली एव्हरी वन ऑफ यू इज हॅव्हिंग स्पेशल इंटरेस्ट अँड युअर युनिकनेस. सो युअर ड्रीम्स आर ऑल्सो. तुमच्यापैकी डेफिनेटली ड्रीम म्हणजे काय की एखाद्या तुम्ही मोठ्या मोठ्या कंपन्यांची नावं ऐकलेले असतात की रिलायन्स मध्ये मला जॉब मिळाला पाहिजे किंवा तुम्हाला बिग पॅकेज मिळाला पाहिजे. तर बेसिकली व्हेन यू थिंक दॅट शुड नॉट बी युअर ओनली ड्रीम टू गेट अ बिग पॅकेज और गेट अ ड्रीम जॉब और फॉर एक्झाम्पल ग्रेट करिअर. तुम्हाला वाटतं की आपण एक चांगलं करिअर केलं पाहिजे,
करिअर म्हणजे काय की नुसतं एक चांगला जॉब मिळायचा आणि चांगला पगार मिळायचा, दॅट इज नॉट द टॉप. या एज्युकेशन पॉलिसीमध्ये तुम्हाला तुमचं ट्रान्सफॉर्मेशन इनटू अ कॉम्पिटंट ह्युमन रिसोर्स. कॉम्पिटंट म्हणजे काय की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मी या क्षेत्रात पण आपण प्रगती करू शकतो, नवीन क्षेत्र निर्माण करू शकतो किंवा नवीन क्षेत्रामध्ये प्रवेश करून त्याचा पूर्ण आपण विकास करू शकतो. आणि म्हणून यू नीड टू डेव्हलप बेसिकली quality education which is based on well designed integrated learning process programs for to develop 21st century. तुमचं एज्युकेशन कसं असलं पाहिजे, इंटिग्रेटेड मॅनरने असलं पाहिजे, व्हर्टिकल एज्युकेशन असलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला जर असं करायचं असेल तर इंटिग्रेटेड वेने का अभ्यास करायला पाहिजे. आपण बघितलं आहे की 10वी पर्यंत तुम्ही मॅथमॅटिक्स शिकले, सायन्स शिकले, हिस्ट्री शिकले आणि मग तुम्ही 11वीला अचानक विसरून जाता, कारण इट इज नॉट ट्रान्सफर इन टू हायर एज्युकेशन. 11वी 12वीला डायव्हर्स फील्ड होते. म्हणून आपल्याला जर इंटिग्रेटेड मॅनरने करायचं असेल तर इट इन्व्हॉल्व्स कंटिन्युटी ऑफ स्टडी, कंटिन्युटी ऑफ एज्युकेशन. तर आपल्याला कंटिन्युटी अँड नंबर ऑफ सब्जेक्ट्स आपण जर बघितलं इंटिग्रेटेड एज्युकेशन मध्ये देयर इज अ कंटिन्युटी ऑफ एज्युकेशन. लॉट ऑफ सब्जेक्ट्स आर कमिंग टुगेदर, देअर पोझिशन, देअर इंटिग्रिटी, देअर कनेक्टिव्हिटी इज इम्पॉर्टंट. आणि तसं तुमचं स्किल डेव्हलप होत जातं. त्या माध्यमातून तुम्ही इलेक्टिव्ह सब्जेक्ट घेऊ शकतात, कोर इलेक्टिव्ह घेऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस करू शकता. नाहीतर पुष्कळसे विद्यार्थी ग्रॅज्युएट झाल्यानंतर पुण्याला जातात, काही कोर्सेस करतात, मग त्यांना जॉब मिळतो. तर ड्युरिंग दी स्टडी इटसेल्फ यू डेव्हलप द स्किल. मग ते कॉम्प्युटेशनल स्किल असेल, कम्युनिकेशन स्किल असेल, टेक्निकल स्किल असेल. त्याचबरोबर प्रथमच आपल्याला शिकत असताना इंडस्ट्रीमध्ये आपल्याला इंडस्ट्रीची ओळख होते, व्हिजिट्स असतात, इंडस्ट्रीमध्ये काय सुरू आहे, काय टेक्नॉलॉजी आहे, किंवा आपल्याला जॉब करायचा असताना कशा पद्धतीचा आपल्याला जॉब मिळणार आहे या माध्यमातून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून MGM युनिव्हर्सिटीने या सगळ्याचा विचार करून अभ्यासक्रम कसा इंटिग्रेटेड माध्यमातून इंटिग्रेटेड वेने केला पाहिजे, त्यासाठी इंटरडिसिप्लिनरी, मल्टीडिसिप्लिनरी, ट्रान्सडिसिप्लिनरी आणि क्रॉस डिसिप्लिनरी एज्युकेशनचा कॉम्बिनेशन इज अ 6 years बीटेक इंटिग्रेटेड कोर्स फॉर 10th स्टँडर्ड स्टुडंट. या माध्यमातून हा कोर्स असा डेव्हलप करण्यात आलेला आहे की यू शुड हॅव द कन्सिडर्ड डिसिजन की आपण बीटेक जर 6 वर्षाचं केलं. अदरवाईज तुम्हाला कल्पना आहे की 11वी 12वीला खूप मुलं कोचिंग क्लासेस लावतात. कोचिंग 11वी 12वी इश्कोदार इज शेअर वेस्टेज ऑफ एज्युकेशनल पिरियड. कारण 11वी 12वीचं जे काही महत्वाचं असतं प्रिपरेशन, तुम्हाला 11वी 12वीचं ज्या पद्धतीचं एज्युकेशन कॉलेजेसमध्ये घ्यायला पाहिजे त्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे तुमचं फंडामेंटल्स किंवा बेस वीक राहतो. त्याचऐवजी तुम्ही मग कॉम्पिटिशनला जातात, तुम्ही यू गो इन टू लॉट ऑफ कोचिंग क्लासेस, देन प्रिपेअर फॉर एंट्रन्स टेस्ट. एंट्रन्स टेस्ट खूप आहेत. IITची JEE आहे, मेन्स आहे, ॲडव्हान्स आहे, महाराष्ट्र स्टेटची CET असते, त्याचबरोबर सेंट्रल युनिव्हर्सिटीची टेस्ट असते, क्लॅट असते, बिटसॅट असते, इतक्या टेस्ट असतात. आणि तुम्हाला सांगतो की IITचं एक स्वप्न असतं प्रत्येकाला असावं, परंतु ते रिअलिस्टिक असलं पाहिजे. 8.5 लाख विद्यार्थी एंट्रन्स एक्झामला बसतात तर त्यापैकी फक्त 16,000 विद्यार्थ्यांना ऍडमिशन, कारण त्यामध्ये जी डिग्री ऑफ डिफिकल्टी लेवल आहे. प्रत्येकाने एखादा दुसरा IIT कडे धावतो म्हणून आपण प्रयत्न करायचा, यापेक्षा आपल्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे, आपल्यामध्ये टॅलेंट आहे, तो अभ्यासक्रम तुम्ही सिलेक्ट केला पाहिजे. आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन, वेदर यू लर्न इन IIT, वेदर यू लर्न इन MGM, द कंटेंट रिमेन द सेम. यामध्ये 2 गोष्टीचा असतात, डिलिव्हरी ऑफ द युअर करिक्युलम अँड लर्निंग प्रोसेस ऑफ द करिक्युलम. या 2 महत्वाच्या गोष्टी असतात. जितके जास्त अपॉर्च्युनिटी टू लर्न असेल तितका तो विद्यार्थी हा मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन मध्ये प्रभावित होतो. आणि म्हणून आपल्याकडे जे 11वी 12वीला खूप मोठ्या प्रमाणात निग्लिजन्स केला जातो. सो द फाउंडेशन इज व्हेरी बिग. इंटिग्रेटेड वे ऑफ लर्निंग, इंटिग्रेटेड वे इज इन डेप्थ असतो, व्हर्टिकल स्टडी असतो, कंटिन्युटी ऑफ एज्युकेशन असतं आणि त्या माध्यमातून यू आर एबल टू कन्वर्ट नॉलेज इन टू इनोव्हेशन. यू कॅन अंडरस्टँड. 6 वर्षामध्ये तुम्हाला जे अभ्यासक्रम शिकायचे आहे तुम्ही 6 वर्षामध्ये इंटिग्रेटेड मॅनरमध्ये शिकता. त्यामुळे तुमचं रिटेन्शन ऑफ नॉलेज इज व्हेरी प्रॉमिनंट आणि त्या माध्यमातून
हा जो इंटिग्रेटेड कोर्स आहे युनिक ऑफ इट्स काइंड इन MGM युनिव्हर्सिटी. MGM युनिव्हर्सिटी बद्दल सांगण्यात आलेलंच आहे, पण त्यामध्ये MGM युनिव्हर्सिटी चा एक स्मॉल आपण सर्व जरी ऐकलं तरी एक त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ आहे. विद्यापीठामध्ये जवळपास 300च्या वरती अभ्यासक्रम आहे. हे जरी अलग असले तरी तुमच्यासाठी जो अभ्यासक्रम उपलब्ध आहे तो 10वी नंतर 6 वर्षाचा इंटिग्रेटेड इंजिनिअरिंग कोर्स बीटेक इंटिग्रेटेड आहे. पण त्याच्यासोबत आपण बघितलं असेल की एकाच ठिकाणी इतके अभ्यासक्रम असल्यामुळे, ती फॅसिलिटी असल्यामुळे, टीचिंग असल्यामुळे लायब्ररी, लॅबोरेटरी, क्लासरूम्स, तुमच्या सेमिनार हॉल, कॉम्प्युटर लॅब हे सर्व उपलब्ध, स्पोर्ट्स फॅसिलिटी उपलब्ध असतात. यामध्ये भरपूर स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आहे, त्यानंतर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, फायर इंजिनिअरिंग आहे, सोशल सायन्स आहे, मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, सोशल सायन्स, फॅशन डिझाईन, डिझाईन फाईन आर्ट्स आहे, परफॉर्मिंग आर्ट्स आहे, लिगल स्टडीज आहे आणि इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. यावर्षी आपण फार्मसी पण सुरू करतोय. असे विविध अभ्यासक्रम आहेत. एकाच ठिकाणी एवढ्या एक्सपर्टीज आपल्याकडे उपलब्ध आहे. मुलांना सपोर्ट करण्यासाठी मेरिट स्कॉलरशिप, जे विद्यार्थी मेरिटमध्ये असतात, त्यांच्या एंट्रन्स टेस्टमध्ये मेरिटमध्ये असतात किंवा ज्यांना नीड बेस स्कॉलरशिप असते, ते चान्सलर स्कॉलरशिप आहे, स्पोर्ट्स आणि ॲथलेटिक मेरिट स्कॉलरशिप आहे, वॉर्ड ऑफ मार्क्स अवेलेबल आहे, चान्सलर स्कॉलरशिप आहे, वॉर्ड्स ऑफ MGM युनिव्हर्सिटी आहे, ॲल्युमनी स्कॉलरशिप, PhD रिसर्च असिस्टंट फेलोशिप, पोस्ट ग्रॅज्युएट इंटर्नशिप, एवढे स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. जे मुलांना नाही पाहत असतं की आपलं एज्युकेशन झाल्यानंतर प्लेसमेंट कसं आहे, तर प्लेसमेंट बद्दल जे विचार करतात तर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर कंपनीज व्हिजिट करतात आणि कॅपेबल विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देतात. प्लेसमेंट आपल्या कॅपेबिलिटीवर असतं आणि कॉम्पिटन्सीवर असतं. त्यामुळे आपण या ठिकाणी एक अपॉर्च्युनिटी आहे की वी कॅन गेट अवर ड्रीम जॉब इन ड्रीम कंपनी. सो आणि त्याच्यात पॅकेजचा आपण नेहमीच विचार करतो की किती सॅलरीचा, पण नेव्हर एव्हर थिंक ऑफ ऑलवेज placement and package, because you need to develop your own knowledge, your own personality, and hence this package will follow you. You don't have to go after this package. तर आपल्याकडे पुष्कळ मोठ्या कंपनीज येत असतात. मागच्या वर्षी 1073 विद्यार्थी 308 कंपनीज आपल्याकडे व्हिजिटला आले आणि दिस ऑल्सो शोज द इंटरॅक्शन बिटवीन इंडस्ट्री अँड अवर कंपनी. इतक्या मोठ्या कंपनीज आपल्याकडे व्हिजिटला, सगळ्या ब्रँड कंपनीज आपल्याकडे व्हिजिटला येत असतात. एक महत्वाचं जेच आपल्याला होतं की अभ्यासक्रम किती आहे. म्हणजे एखाद्या फायनान्सचा विद्यार्थी आपल्याकडे जावा शिकतो किंवा आपल्याकडे जर्मन लँग्वेज आहे, फ्रेंच आहे, स्पॅनिश आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत भाषा आहे. कोणाला त्यामध्ये इंटरेस्ट असेल शिकू शकतो. गांधीयन फिलॉसॉफी, आपल्याकडे गांधीयन फिलॉसॉफी फॉर एक पार्ट ऑफ द एज्युकेशन.
ओपन इलेक्टिव्हच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय उपलब्ध करून देतो आणि त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल, एन्व्हायरमेंटल स्टडीज आणि गार्डियन स्टडीज हे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. त्यानंतर होलिस्टिक म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी हे तुम्हाला बेसिक कुकिंग करू शकतात, हाऊसकीपिंगचे तुम्ही करू शकता. फोटो आणि फिल्म, आपल्या इथे फिल्म बनतात, आपल्या इथे ऍक्टर आणि ऍक्ट्रेसेस आपल्याकडे इथे येतात, त्या कॅम्पसमध्ये शूटिंग करतात आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी बोलतात ते. आणि विद्यार्थ्यांना करिअर कसं डेव्हलप करायचं, कारण पिशकोचे ऍक्टर्स हे सायन्स ग्रॅज्युएट असतात, परंतु त्यांना ती संधी नसल्यामुळे त्यांनी आपलं स्किल डेव्हलप केलं. आपल्याकडे स्कूल ऑफ फिल्म आहे, स्कूल ऑफ फोटोग्राफी आहे, ही आपल्याकडे रिनाऊंड अशी फॅकल्टी आहे आणि पूर्ण फॅसिलिटीज आहे. असा अभ्यासक्रम तुम्ही इंजिनिअरिंग करत असताना सुद्धा फोटोग्राफी आणि फिल्म करू शकता आणि ड्युएल डिग्री आपल्याला मिळू शकते. तर असे भरपूर सायबर सिक्युरिटी पासनं तर एनर्जी पासनं तर डाईंग पासनं यू नेम इट, आणि जावा प्रोग्रामिंग, then you have n number of programs like art of public speaking, photo editing, maintain your calligraphy, pencil sketching, languages, biodiversity or tissue culture or environmental, digital marketing, Indian dance heritage, Indian theater arts, अशा पद्धतीचे पण कोर्सेस तुम्हाला इंजिनिअरिंग करता पण करता येतात. आणि म्हणून तुमचं स्किल जे आहे, आणि याला ऑफिशियल तुम्हाला क्रेडिट स्ट्रक्चर आहे की जे तुमच्या मार्कशीट मध्ये तुम्हाला दाखवण्यात येईल. फॅसिलिटीज, या सगळ्या फॅसिलिटीज सरांनी सांगितलंच आहे की इट इज वेल डेव्हलप युनिव्हर्सिटी अँड वेल एस्टॅब्लिश एज्युकेशनल आर्किटेक्चर, and hence all these outdoor games, indoor games, you have seen, you can go around the university and innovation incubation research center, जिथे तुम्ही प्रोजेक्ट बेस एक्सपिरियन्शियल लर्निंग करू शकता, तिथे स्वतः प्रोजेक्ट करू शकता. त्या ठिकाणी 3D प्रिंटिंग आहे, रोबोटिक्स आहे, इलेक्ट्रिक व्हेकल आहे. अशा पद्धतीचे जे ॲडव्हान्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस प्रोजेक्ट आहे ते तुम्ही करू शकता. And you also have industrial robotics and this center you should visit. And this is the structure of 6 years integrated program. We also have BTech 4 years and MTech integrated also. So सगळ्या प्रकारचे combinations. Those who are interested in 6 years, आता तुम्ही सध्या 10वीचे विद्यार्थी आहे, फोकस खूप कन्फ्युज होण्याची गरज नाही. तुमचा फोकस आहे 6 year integrated BTech after 10th, so that we will declare the entrance test by end of this month, and then after you become eligible after your 10th standard result, you can take the admission. यामध्ये कोणते कोणते कोर्सेस आहेत? ओके, यामध्ये एसओटीचा एक स्कूल ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीचा हा एक व्हिडिओ आहे. हे आताच मी एक्सप्लेन केलं की या एज्युकेशनमध्ये होलिस्टिक डेव्हलपमेंट होणार आहे, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होणार आहे. सर्व लॅबोरेटरीज, कम्प्युटर्स वेल इक्विप्ड, आपल्याकडे सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज आहेत. सब्जेक्ट्स आहे सिव्हिल इंजिनिअरिंग विथ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन. प्रत्येकाला कॉम्प्युटर शिकायची गरज असते, परंतु सिव्हिल इंजिनिअरिंग इज अ कोर ब्रांच. म्हणजे आता असं राहिलं नाही की फक्त कॉम्प्युटर शिकलं पाहिजे, पण कॉम्प्युटर ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला बेसिक इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, सिव्हिल यांची गरज असते. आणि म्हणून this is the combination of civil engineering with computer application, computer science and engineering with data science, computer science engineering with IoT, cyber security including blockchain technology, information technology, electrical and computer engineering, electronics and computer engineering, industrial engineering, advanced mechatronics and industrial automation, and robotics and artificial intelligence. अशा 6 वर्षाचे इंटेक फार लिमिटेड आहे. तुम्हाला जर खरोखर इंटरेस्ट असेल, तुम्ही तुमच्या मित्रांना पण सांगू शकता, तुम्ही अजून तुमच्या ओळखीच्या लोकांना सांगू शकता. लिमिटेड जागा असल्यामुळे वी आर कंडक्टिंग द ऍडमिशन्स बाय एंड ऑफ दिस मंथ. सो आणि तुमचे रिझल्ट लागल्यानंतर तुमचे मार्कशीट आणि एलिजिबिलिटी असेल तर मग तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करता येईल. पण त्या एंट्रन्स टेस्ट मधूनच तुम्हाला यामध्ये ऍडमिशन मिळू शकते. हे मी तुम्हाला सांगितलं, आउटकम बेस्ड एज्युकेशन,
देन यू हॅव करिक्युलम रिव्ह्यू अँड अपडेटेड करिक्युलम. इंडस्ट्रीला जे पाहिजे ज्या पद्धतीचा करिक्युलम पाहिजे आहे तो करिक्युलम आपण घेतलेला आहे. कंटिन्युअस असेसमेंट आहे आणि फ्युचर रेडी आणि एम्प्लॉयबल ग्रॅज्युएट्स दॅट वी आर प्रोड्युसिंग. हायलाइट्स काय आहे? 12 सेमिस्टर आहे, मग कल्पना आहे. ट्रेनिंग आहे, इम्प्लांट ट्रेनिंग, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम. वी आर स्टडिंग स्टिल. आता अदरवाईज तुम्ही 11वी 12वीला पण मॅथमॅटिक्स शिकतात, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर अजून 4 मॅथमॅटिक्सचे पेपर्स करतात, असे 6 मॅथमॅटिक्सचे विषय शिकतात. पण त्याच जे इंटिग्रेटेड असल्यामुळे तुम्हाला स्लॉट्स विस्को मिळतात आणि ऍडव्हान्स लेवलचे कोर्सेस तुम्हाला शिकण्यासाठी 6 वर्षाचं ड्युरेशन मिळतं. अदरवाईज 11वी 12वीला तुम्ही या प्रिपरेशन मध्ये तुम्ही व्हेरियस ठिकाणी जाता कारण 11वी 12वीकडे दुर्लक्ष करता. पण तो जो व्हॅल्युएबल टाइम आहे दॅट यू कॅन रिअली मेक यूज ऑफ दोज 2 years important to enrich your knowledge in basic and applied sciences, program specific subject, industrial oriented internship, studies tour, periodic connect with parents. या फी स्ट्रक्चर आहे ते आपल्या तुमच्या वेबसाईटवर पण उपलब्ध आहे अलॉंग विथ द स्कॉलरशिप्स. आता अपॉर्च्युनिटीज काय काय आहे? जसं सिव्हिल इंजिनिअरिंगला, सिव्हिल इंजिनिअरिंग विथ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन पुढे जॉब्स मिळू शकतो तुम्हाला. कन्सल्टन्सी इंडस्ट्रीमध्ये आहे, सर्वेइंग इंडस्ट्रीमध्ये आहे, स्ट्रक्चरल डिझाईन कन्सल्टंट आहे, साईट इंजिनियर आहे, एस्टिमेट अँड कॉस्टिंग इंजिनियर. व्हरायटी ऑफ फील्ड्समध्ये तुम्हाला हा कोर्स केल्यानंतर जॉब मिळू शकतात. कॉम्प्युटरमध्ये तर सांगायची आवश्यकता नाही. यू कॅन हॅव डेटा सायंटिस्ट, सॉफ्टवेअर इंजिनियर, IT अनालिस्ट, वेब डिझायनर, IT मॅनेजर, ॲप डेव्हलपर, डेटा अनालिस्ट अँड डिजिटल फोरेन्सिक. आपल्याकडे फोरेन्सिक सायन्स सुद्धा आपण सुरू केला, परंतु त्याच्यामध्ये हा जो डेटा फोरेन्सिक सायन्स आहे त्या माध्यमातून पण तुम्हाला कनेक्ट करता येतं. ITचं तर तुम्हाला कल्पना आहे की हार्डवेअर इंजिनियर, नेटवर्किंग इंजिनियर, IT सिक्युरिटी अनालिस्ट, IT इंजिनियर, कॉम्प्युटर रिसर्च सायंटिस्ट, इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर, कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर. You can go to BHEL, Bharat Heavy Electrical Limited, or DRDO, Defense, Railways, Networking, Control Instrumentation, Automation, Robotics, Networking Engineering, Electronics आणि कॉम्प्युटर मध्ये तुम्हाला या व्हेरियस कंपनीज आणि फील्ड्स मध्ये कम्युनिकेशन इंडस्ट्री असेल, तुमचं सॉफ्टवेअर असेल, एम्बेडेड इंजिनिअरिंग म्हणून करता येईल. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स मिळून तुम्हाला सिस्टम इंजिनियर, प्रोडक्शन इंजिनियर, रेल्वेज, ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, DRDO अशा अनेक ठिकाणी तुम्हाला सोयी मिळतात. परंतु तुम्ही फोकस हे लक्षात ठेवलं पाहिजे की जॉन केनेडी नेहमी म्हणायचे, एफर्ट्स अँड करेज आर नॉट इनफ विदाउट पर्पज अँड डायरेक्शन. जोपर्यंत तुम्ही पर्पज आणि डायरेक्शन ठरवत नाही त्याशिवाय तुमचं जे करेज आणि एफर्ट्स आहे दॅट इज नॉट गेटिंग इन टू रियालिटी. ऑल्फ्रेड विन्फ्रेने म्हटलंय, यू डोंट बिकम व्हॉट यू वॉन्ट बट यू बिकम व्हॉट यू बिलीव्ह. तुम्ही स्वतः बिलीव्ह करा की आपण हा अभ्यासक्रम करू शकतो, हे केल्यामुळे आपल्याला बेनिफिट होऊ शकतं आणि म्हणून आपण असं बनू शकतो. अदरवाईज इफ यू ड्रीम की आपल्याला हे बनायचं आहे दॅट इज नॉट पॉसिबल. फर्स्ट यू बिलीव्ह इन दिस, यू आयडेंटिफाय युअर स्ट्रेंथ, यू आयडेंटिफाय युअर इंटरेस्ट, choose the curriculum. People who accomplish great things work towards objective every day, have an integrated way of learning. Why these 6 years is required to become a good engineer instead of 4 years? Because you get a way of integrated education. 6 वर्षाचं integrated education with major and minor, with dual degree, आणि म्हणून every day, every year you are learning and then becoming a good engineer. अशा पद्धतीचं you can always make yourself a competent engineer. आणि म्हणून तुम्ही जो अभ्यासक्रम सिलेक्ट कराल हे फक्त तुम्हाला अवेअरनेस करण्यासाठी. तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा तुमचं काही कन्फ्युजन असेल तर वी कॅन हॅव इंटरॅक्शन आणि त्या माध्यमातून तुम्ही उरलेल्या ठिकाणी यू कॅन व्हिजिट द युनिव्हर्सिटी. आणि हा एकच प्रोग्राम नाही आहे, या ठिकाणी काउन्सिलिंग सेंटर आहे, या ठिकाणी वेबसाईटवर फ्रिक्वेंटली आन्सर क्वेश्चन आहे, तर तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि तुम्हाला काही क्वेरीज असेल तर स्कूल ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये कॉन्टॅक्ट करू शकतात, ॲडमिशन हाऊसमध्ये करू शकतात. आणि तुम्ही ॲक्च्युअल फॅसिलिटी पाहून हा युनिक कोर्स मराठवाड्यामध्ये एकाच ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये फार लिमिटेड 2 किंवा 3 ठिकाणी आहे, त्याच्यापैकी एका ठिकाणी आहे. हे आपण त्याचा फायदा घ्यावा आणि आपलं करिअर बनवावं की जेणेकरून यू बिकम अ गुड integrated way of learning and creating a good competent engineer. With this I can thank you.